तुझ्या साथीने भाग 21. दुसऱ्या दिवशी सकाळी आरुष पूर्णपणे नॉर्मल होता आणि हे त्याचं वैशिष्ट्य होतं. त्याला नॉर्मल पाहून इधा पण नॉर्मल झाली नाही, तर रात्री त्याला असं पाहून इधाला खूप वाईट वाटलं होतं. मग तिने त्याला मिठी मारली आणि त्याने आपल्या आईमुळे कशा प्रकारे अशा गोष्टी सुरू केल्या याबद्दल सर्व काही तिला सांगितलं आणि हे सर्व ऐकून इधा चकित झाली. आरुषच्या बिघडण्यामागे हेच कारण असेल असं तिला कधीच वाटले नव्हतं आणि आता तिला कळलं होतं, तर तिलाही या गोष्टीचे खूप वाईट वाटलं. तिला आरुषच्या आईबद्दल खूप अफसोस वाटला. आरुषच्या आयुष्यापेक्षा त्यांचा स्वतःचा आनंद महत्वाचा होता का? ती कसली स्वार्थी आई होती. आणि हा किती स्वार्थी निर्णय होता ज्यात आरुषचा विचारच नव्हता. आणि त्या रात्री तिला समजलं की स्वतःचा आनंद नेहमीच महत्वाचा नसतो. महत्वाच्या नात्यांचं आयुष्य अंधारात बुडण्यापासून वाचवण्यासाठी कधी कधी स्वतःचा आनंद सोडावा लागतो. पुढचे काही दिवस खूप झपाट्याने गेले. इधा हळूहळू घराशी जुळवून घेऊ लागली. तिच्या घरातलं वातावरण आणि इथलं वातावरण यात खूप तफावत होती याची जाणीव तिला सुरुवातीपासूनच होती. तिचं 4 खोल्यांचं छोटंच घर होतं, पण आरुषचं घर बरंच मोठं आणि सुंदर होतं. गरजेच्या प्रत्येक गोष्टी इथे उपस्थित होत्या. त्यात एक शेफ, एक क्लीनर, एक वॉचमन आणि ड्रायव्हर असे 4 कर्मचारी होते. ती अनेकदा इथे यायची. तिला काही गोष्टी माहीत होत्या, पण आता ती पूर्णपणे इथे आली होती, त्यामुळे अनेक गोष्टी तिच्या माहितीत आल्या होत्या. तिला आरुषची दिनचर्या आणि सवयी काही प्रमाणात माहीत होत्या, तर इथे आल्यानंतर तिला मिस्टर हरीश यांचा दिनक्रम कळला. या घराला खरंच स्त्रीची नितांत गरज होती हे घर बघून स्पष्ट होतं. आणि इधा ही गरज अगदी व्यवस्थित पूर्ण करण्यात व्यस्त होती. तिने आता तिचं आणि आरुषचं नातं मान्य केलं होतं. तिला वाटलं की आरुषला तिच्याबद्दल खऱ्या भावना आहेत आणि आता आरुष आणि या नात्यासोबत तिने स्वतःलाही एक संधी दिली होती. मिस्टर हरीशही आता पूर्णपणे बेफिकीर झाले होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टात घालवलं होतं. आता त्यांना विश्रांती घ्यायची होती आणि इधाच्या आगमनाने त्यांची इच्छाही पूर्ण झाली. नाहीतर आरुषचं टेन्शन त्यांना आरामात जगू देत नव्हतं. कदाचित ते तिघही एकमेकांशी जोडलेले असतील. मी तुला काही विचारू का चष्मिश? ती धुतलेले कपडे कपाटात ठेवत होती तेव्हा आरुषने तिला उद्देशून सांगितलं. इधाने त्याच्याकडे न बघता अनौपचारिक स्वरात म्हटलं. तू कधी माझ्या प्रेमात पडली नाहीस का? लॅपटॉप बाजूला ठेवून मुळक्राऊनकडे झुकत आरुषने विचारलं आणि आपली खोल नजर तिच्या चेहऱ्यावर टेकवली जिथे एक सावली येताना दिसत होती. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम 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 पूर्णविराम. नाही, इधाने लगेचच तिची शांतता परत मिळवली आणि सपाटपणे म्हणाली. आरुष किंचित हसला, जे इधाला दिसत नव्हतं कारण तिचं लक्ष कपाटावर होतं. ज्याचा तिला आता अस्पष्ट अंदाज येऊ लागला होता. क्रश पण झाला नाही का कधी? हसून लपवत आरुषने पुन्हा विचारलं. नाही, यावेळी इधाने सडेतोड उत्तर दिलं. का? आरुषने तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक बघत विचारलं. कारण तुझ्या कृतीची मला सुरुवातीपासूनच माहिती होती म्हणूनच. इधा विचित्र पद्धतीने म्हणाली, त्यात काही दुःख तर काही राग होता. बरं, मी तसा पहिल्यापासून तर नव्हता. खरं तर मी कॉलेजमध्ये खूप सभ्य होता. आरुषने मुद्दाम आग लावली होती. हो, मी पाहिलं तू किती सभ्य आहेस. तानियासोबतचं दृश्य इधाच्या डोळ्यात ज्वलंत होतं, त्यामुळेच तिचा स्वर अचानक कडवट झाला. काय पाहिलं होतं? राग आणि दुःखाने भरलेल्या तिच्या चेहऱ्याकडे बघत आरुषने मुद्दाम विचारलं. तिच्या मनात जे आहे ते बाहेर यावं अशी त्याची इच्छा होती. पण जेव्हा त्याने असं विचारलं तेव्हा इधाला अचानक कळलं की ती कदाचित रागाच्या भरात तिचं रहस्य उघड करणार आहे. कारण आजपर्यंत तिने आरुषला केलेली गोष्ट सांगितली नव्हती आणि आरुषनेही तानियाचा कधी तिच्याशी उल्लेख केला नव्हता. हा त्याने नंतरचे त्याचे अखेर तिला मोठ्या रसाने सांगितले होते. काही नाही, इधाने क्षणात स्वतःवर नियंत्रण ठेवलं. तिने कपाट बंद केलं आणि काही अज्ञात कारणास्तव तिच्या डोळ्यात येऊ लागलेला ओलावा मागे ढकलला. आरुषने तिच्या कारवाया अतिशय बारकाईने पाहिल्या होत्या. त्याला समजलं की इधा त्याला कधीच सांगणार नाही की तिचं त्याच्यावर प्रेम आहे. आरुषने मान हलवली. मग सांग, तुला कधीच माझ्यावर प्रेम का नाही झालं? पुन्हा एकदा तोच प्रश्न आरुषने तिला विचारला, जिने आता ड्रेसिंगमधून ब्रश उचलला होता. माहीत नाही. इधाने तिचा चष्मा काढला, ड्रेसिंगवर ठेवला आणि तिच्या केसांतून ब्रश चालवू लागली. आरुष मूकपणे तिच्याकडे पाहू लागला, जिचं संपूर्ण लक्ष आरशाकडे होतं. तू माझ्याकडे बघताना माझ्याकडे का पाहत नाहीस? यार, एवढी उदासीनता बरोबर तर नाही.
ज्याच्यासाठी तू रात्रंदिवस प्रार्थना केली होतीस. निरखून जरा बघ, तो मीच तर नाही. आरुषने तिच्याकडे बघत एक शायरी केला आणि इधाने काहीशा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो बेडच्या मुकुटाकडे झुकून तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती जी आधी कधीच पाहिली नव्हती. ती त्याच्याकडे अनौपचारिकपणे बघत थांबली. पुढे पण बोलू अजून. आवडलं तुला? आरुषने खोडकर स्वरात विचारलं तेव्हा इधाला धक्काच बसला आणि तिने त्याच्यापासून दूर पाहिलं. नाही, तुझ्या ठिकाणी जा, मला झोप येत आहे. ब्रश मागे ठेवून इधाने आपल्या जागेवर बसण्यापेक्षा खाली बसलेल्या आरुषला सपाटपणे हे सांगितलं. मला खूप अनरोमॅन्टिक बायको मिळाली आहे, जी मला प्रत्यक्षात किंवा शब्दात रोमांस करू देत नाही. आरुष चेहरा करत म्हणाला आणि त्याच्या जागेवर गेला आणि लॅपटॉप उचलून बाजूच्या टेबलावर ठेवला. हो तर जा तुझ्या रोमॅन्टिक मैत्रिणींकडे आणि मन भरेपर्यंत रोमांस कर. फक्त शब्दांनीच नाही तर. इधा चिडून म्हणाली आणि तिच्या जागेवर होऊन राहिली आणि रागाने त्याच्या बाजूला झाली. ती का चिडली होती माहीत नाही. कदाचित त्याच्या पास्टच्या बोलण्याने पुन्हा एकदा तिचं मन दुखावलं असेल. तर आरुष तिला पाठीमागे बघून तिच्या स्टाईलवर मनापासून हसला. तोही तिच्या जवळ झोपला आणि मागून तिला मिठीत घेतलं. हो ते तर मी करेन, पण माझ्या चष्म्यासोबत. मागून इधाला आपल्या मिठीत घेताना आरुष खोडकरपणे म्हणाला आणि तिच्या गालावर त्याने किस केलं. अरू, मला त्रास देऊ नको आणि शांतपणे तुझ्या जागेवर झोप. तिच्या कमरेवरून हात काढत इधा रागाने म्हणाली. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच होऊन राहीन. आरुष पुन्हा तिची कंबर धरत म्हणाला आणि त्याचा चेहरा तिच्या गालावर ठेवला. आणि यावेळी इधा तिला इच्छा असूनही त्याला दूर करू शकत नव्हती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागाने तिथेच होऊन राहिली. आरुष सुद्धा काहीच बोलला नाही. तिचं मन दुसरीकडे कुठेतरी आहे त्याला शांतपणे जाणवलं. अनेक क्षण शांततेत गेले. इधा, तुला त्या रात्रीचं काही आठवत नाही का? जेव्हा आरुषने त्याचा चेहरा तिच्या गालावरून थोडा वर केला आणि अतिशय मंद आवाजात विचारलं तेव्हा इधाच्या हृदयाची धडधड सुटली, कारण बोलता बोलता आरुषचे ओठ तिच्या कानावर गेले. त्यामुळे तिच्या आत एक विचित्र थरकाप उडाली. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. नाही, इधा हळूच म्हणाली. यावेळी तिच्या मनात एक विचित्र संकोच निर्माण झाली होती. त्यामुळे तिच्या पापण्या थरथरत होत्या. तिच्या थरथरत्या पापण्या बघून आरुष मनापासून हसला. काही हरकत नाही, आय विल रिक्रिएट दॅट नाईट. जेव्हा आरुष तिच्या गालावर हात मारत मंद हसला, तेव्हा इधाने अनिच्छेने त्याच्याकडे पाहण्यासाठी डोकं फिरवलं. निरागस प्रेमाने तो तिच्याकडे पाहत होता. आरुष, जा आणि तुझ्या जागेवर झोप. इधाचे नजर चोरत म्हणाली. ठीक आहे, मला एक किस दे मग मी निघतो. आरुष तिच्या ओठांकडे वाकून जणू काही कँडी मागितली असा म्हणाला. आरुष, इधाने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला जबरदस्तीने थांबवलं होतं. इधा, आता तू अत्याचार करत आहेस. यावेळी आरुषने त्याच्याकडे काही रागाने आणि काहीशा असहायतेने पाहिलं तेव्हा इधाचा हात अचानक त्याच्या छातीवरून सुटला आणि आरुषच्या ओठांवर ठेवला. हसू आणण्यासाठी ते पुरेसं होतं. तो पुन्हा तिच्या ओठांवर टेकला आणि तिचा श्वास मंदावला. इधानेही हळूच डोळे मिटले आणि तिचे स्तन खूप मऊ वाटत होते. या क्षणी इधा सर्व काही विसरली होता आणि तोही सर्व काही विसरला होता. काही क्षणांनंतर तिने त्याला हळूच आपले ओठ सोडताना पाहिले आणि तिनेही एक उसासा टाकून डोळे उघडले. आय लव्ह यू. जेव्हा आरुषने तिचं नाक घासताना हलक्या जड आवाजात हे सांगितलं तेव्हा इधाने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जिथे विखुरलेल्या भावना त्याच्या शब्दांच्या सत्यतेची साक्ष देत होत्या. आरुष मनापासून हसला आणि इधाला पूर्ण लाज वाटली. जा. इधाने पटकन त्याला मागे ढकललं आणि बाजूला वळली आणि ब्लँकेट डोक्यावर ओढली. तिच्या मागे तोही मनापासून हसला आणि त्याच्या जागी होऊन राहिला. पण हे होऊन राहणंही काही काळच होतं आणि काही वेळाने तो तिला आपल्या मिठीत घेतो. मिस्टर हरीश आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये आले. ते अधूनमधून ऑफिसमध्ये फेरफटका मारत होते, पण जेव्हापासून इधा आली तेव्हापासून ते घरीच असायचे आणि त्यांची इधाशी चांगलीच गट्टी जमली होत होती. सुरुवातीपासून ते एकटेच होते, त्यामुळे आता ते तिच्यासोबत गोष्टी शेअर करायचे. कधी ते त्यांचा स्ट्रगल पिरियड सांगायचे, कधी आरुषच्या बालपणीच्या काही गोष्टी, तर कधी त्यांच्या पत्नीच्या आठवणी. आणि तिनेही आवडीने ऐकलं. तिला त्यांच्याशी बोलण्यातही मजा आली. आरुष, एवढं काम आहे तर तू सेक्रेटरी का ठेवत नाही? मिस्टर हरीश आल्यापासून तो सतत काही ना काही करत होता. हे बघून ते कॉफी पिताना तो म्हणाले. इंटरव्ह्यू चालू आहेत. समोर ठेवलेल्या फाईल्सच्या ढिगाऱ्यात त्याला हव्या त्या फाईलचा शोध घेताना आरुष म्हणाला.
मग तोपर्यंत तुझ्या जुन्या सेक्रेटरीला बोलव. मिस्टर हरीश यांनी त्याला सल्ला दिला होता. म्हणजे तुम्ही लाडली माझं डोकं फोडेल. फाईल उघडताना आरुष हलकाच हसला आणि तेही मनमोकळेपणाने हसले कारण त्यांना अलिनाची गोष्ट माहीत होती. तिला घेऊन जा कुठे आरुष फिरवून आण. मिस्टर हरीश यांनी हे त्याला पुष्कळ वेळा सांगितलं होतं. डॅड खूप काम चालू आहे, पॉसिबल नाही आहे. ईदाला जायचे नसल्याने आरुषने त्यांना पुढे ढकलण्यास सांगितलं. ओ भाई, मी काही दिवस काम सांभाळून घेईन. आणि तुझी बायको अलिनाला मी बोलवलं तर माझं डोकं ही फोडणार नाही. मिस्टर हरीश यांनी हलक्या स्वरात म्हटल्यावर तोही मनापासून हसला. या दिवसांत मिस्टर हरीश यांनी नोटीस केलं होतं की ईदा थोडी हरवलेली होती. सुरुवातीला त्यांना वाटलं की कदाचित हे त्यांच्या नातेसंबंधातील बदलामुळे झालं आहे, पण आता त्यांना समजलं की त्यांच्यात गोष्टी अजूनही गुंतागुंतीच्या आहेत. म्हणूनच दोघांनी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवावा अशी त्यांची इच्छा होती. डॅड, काही वेळाने जाऊ, आरुष दिलासा देत म्हणाला. हेच दिवस आहेत आरुष. मग जसं जसं कुटुंब वाढेल तशा जबाबदाऱ्याही वाढतील. पाहिजे तरी वेळ मिळणार नाही. हीच वेळ आहे. थोडा वेळ सोबत घालव तिच्या. तिलाही आवडेल. मिस्टर हरीश यांनी त्याला खात्री पटवून सांगितल्यावर आरुषने फाईल सोडली आणि त्यांच्याकडे निरखलेल्या नजरेने पाहिलं. काय झालं डॅड? आम्हाला पाठवायची तुम्हाला इतकी घाई का आहे? आमच्या गैरहजेरीत कोणत्या आंटी सोबत अफेअर करण्याचा प्लॅन तर नाहीये ना तुमचा? आरुषने गंभीर स्वरात विचारलं, पण त्याच्या डोळ्यात खोडकरपणा होता. नालायक, बापाची चेष्टा करतोस. मिस्टर हरीश यांनी त्याला कठोर रूप दिल्यावर तो मनमोकळेपणाने हसला. तर मिस्टर हरीश यांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि मग स्वतःच त्याच्या खोडकरपणावर हसले. हे गाईज, बघूया ईदाकडून त्याला कधी कळेल सत्य. केव्हा ती उलगडा करेल. दोघांना पण बाहेर पाठवूया हनीमूनला. चालेल ना तुम्हाला? कळवा हा नक्की. कुठे घेऊन जायचं त्यांना कमेंट्स करून नक्की कळवा. आणि त्यासाठी वाचत रहा तुझ्या साथीने.